आज आपण हिवाळा स्पेशल गाजराचा शिरा बनवलेला आहे। लाल बुंद गाजर मार्केटमध्ये उपलब्ध आहे। गाजराचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो, पण वेगळं काहीतरी म्हणून आज आपण गाजराचा शिरा बनवलेला आहे। गाजराचा शिरा करून तर पहा, खूप छान लागतो। चला मग तर जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करू। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण शिरा बनवण्याकरता काय काय साहित्य घेतले हे पाहूया। तर या ठिकाणी आपण रवा घेतलेला आहे। बारीक रवा घ्यायचा आहे की जो शिऱ्यामध्ये छान लागतो। रवा जर जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर एक बोल आपण रवा घेतलेला आहे आणि 4 बोल गाजर किसून घेतलेले आहे। म्हणजेच काय, रव्याच्या 4 पट आपण गाजर घ्यायचे आहे। गाजर स्वच्छ धुवून साल काढून आणि किसून घ्यायचे आहे। गाजरातला मधला जो पांढरा भाग असतो हा काढून घ्यायचा आहे, कारण शिऱ्यामध्ये किंवा हलव्यामध्ये तो तितका चांगला लागत नाही। तर या ठिकाणी कढई गरम झालेली आहे। सर्वप्रथम आपण रवा छान भाजून घेणार आहोत। एकदा कढई गरम झाली की रवा आपण मध्यम आणि मंद आचेवर छान भाजून घेणार आहोत। रव्याचा कचवटपणा तर जायला पाहिजे, पण रवा करपायलाही नको, तर त्याकरता तो सतत वर खाली करत राहणं गरजेचं आहे। जर रवा मोठ्या आचेवर भाजला तर तो करपणार आहे आणि त्याची चव ही कचवट लागते। त्याकरता आपण मंद आणि मध्यम आचेवर छान रवा 15 मिनिटाकरता भाजून घेतलेला आहे। आता रवा काढून घेऊयात आणि सेम कढईमध्ये 4 चमचे साजूक तूप घालूयात। किसलेलं गाजर घालायचं आहे। गाजर मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घ्यायचं आहे, त्यामुळे शिऱ्याला खूप छान चव येते। तर साधारण आपण 4 मिनिटाकरता गाजर छान परतवून घेतलेला आहे आणि आता मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। गाजर वर खाली करून घेऊयात आणि पुन्हा 5 मिनिटाकरता वाफ काढूयात, म्हणजे गाजर अगदी व्यवस्थित शिजलं जाईल। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। गाजर शिजत आलेला आहे, करून घेऊ। आणि साधारण 1 ग्लास दूध घातलेला आहे आणि दुधावर जी मलाई येते ती घालायची आहे, त्यामुळे शिऱ्याला खूप छान चव येते। दुधाऐवजी तुम्ही खवाही वापरू शकता। आणि भाजलेला रवा घालूयात, मिक्स करून घ्यायचा आहे। गाजर आपण 10 मिनिटाकरता वाफ काढून घेतलेली आहे, त्यामुळे गाजर शिजत आलेला आहे। रवाही आपण छान भाजून घेतलेला आहे। आता मंद आचेवर 6 ते 7 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 7 मिनिट झालेले आहे। शिरा एकदा वर खाली करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण 3 वाटी साखर घातलेली आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। आणि मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर ह्या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिऱ्याला किती सुंदर कलर आलेला आहे। आता झाकून ठेवायची बिलकुलही गरज नाहीये। आता आपण छान शिरा परतवून घ्यायचा आहे। अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता। तर ह्या ठिकाणी मी बदामाचे काप घातलेले आहे आणि काही मनुके घेतलेले आहे। पिस्त्याचे कापही, काजूचे कापही तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। आणि 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि शिरा छान परतवून घ्यायचा आहे। कोणत्याही शिऱ्यामध्ये तुपाचं प्रमाण जर जास्त असेल तर शिरा आणखी चविष्ट लागतो। तर अशा प्रकारे आपला गाजराचा चविष्ट आणि पौष्टिक शिरा तयार आहे। तर तुम्ही हे अशा प्रकारे गाजराचा शिरा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।